जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. शाल्मलीला कधीच बाळ होऊ शकत नाही आणि ह्या सगळ्याचा त्यांना खूप त्रास झालाय आणि त्यातून हे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. आपण सगळ्यांनी बघितलंय. समजा त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करायचा असेल आणि त्यासाठी आपण त्यांना आपलं बाळ दिलं तर त्यांना खरंच खूप बरं वाटेल. You guys have some great thoughts, man. Anyway, what I want to say is, तुमच्या ह्या डिसिजन मध्ये मी आणि गौऱ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत. कविता आपल्या प्रेमाच्या सरत्या काळाची मी सांगावी तू ऐकावी. कविता आपण अशी जगावी जगण्यातल्या कवितेमधूनी कविता आपुले जीवन व्हावे. आता मी कुठून आणू आंबे हळदीचं लोणचं? कुठूनही आण. मला काय करायचंय? मला आत्ताच्या आत्ता खायचं. तुम्हाला आणून दे प्लीज. यू मीन डोहाळे? ऑब्विसली. रात्री लोणचं बद्दल हेलच दिस यार. अरे समीर, हेल वगैरे काही नाही. त्याला ना डोहाळे म्हणतात, डोहाळे. आणि लोणचं मला नकोय, वैदेहीला हवंय, कारण तिला आंबे हळदीचं लोणचं खायचे डोहाळे लागलेत. वैदेही, तू ना लांब जाऊच नको, माझ्या जवळ, खूप खूप जवळ. कारण मला ना तू जवळ असायचे डोहाळे लागले, आणि ते पण आता तुला केस पुसताना बघू. हळू हळू. वासाने समाधान मिळालं मला. थँक्यू. बरं, तुला माहितीये का, मी तिकडे पोहोचलो ना तेव्हा अण्णाने दुकान बंद केलं होतं. मग पण मी फोन करून पार्सल ठेवायला सांगितलं होतं ना, म्हणून बरं झालं. आता खायचंय का? खाऊया खाऊया खाऊया. हो हो खाऊया. मी प्लेट्स घेऊन येते. चला. फायनली. हळू हळू. थँक्यू. हळू. हा हे प्लेट्स. वा वा वा. अरे वा. थँक्यू. बरं आत्या, 2 वडापाव विकुडीसाठी ठेवूया, मला आपण नंतर देऊ. ठेवीन रे, आधी मला गरम गरम खाऊ देत. वाह काय मस्त वास. घे घे, सुरू कर. डोहाळे पूर्ण कर. ऍक्च्युली मानस, मला चालणार नाहीये वडापाव खाऊन, त्यामुळे मी एक छोटासा बाईट खाणार आहे. बाकी माझे सगळे वडापाव आत्या खाणार आहेत. आमचं डील झालंय. 1 मिनिट, म्हणजे ह्या एवढ्याशा बाईट साठी तू मला एवढं धावडवलंस? 1 मिनिट. नशीब समज वेळेत सांगितलं मी तुला आणि वडापाव मिळाला तुला. नसता मिळाला तर किती धावपळ करावी लागली असती. नाही नाही, नको नको, त्याचा विचारच नको. थरका बोधू नसतो. बरं ऐका, मी नंतर खातो. मी जरा चेंज करून देतो, फ्रेश होतो. मस्त आहे ग. तुमच्या सगळ्यांचा फेवरेट आहे. बरं नाही का म्हणते, तू मानसला सांगितलंस का उद्याच्या अपॉइंटमेंट बद्दल? नाही म्हणजे तो येणार नसेल तर मी येईन तुझ्या बरोबर. आत्या, त्याची काहीच गरज नाही, कारण मला माहिती आहे मानस येईल माझ्या बरोबर. बर, एक घास खातेस का अजून? चालेल. एक कसा पण. थँक्यू. खरंच मस्त आहे ग.
काय रे असं का असतोयस? अगं गौऱ्याने जोक टाकलाय ग्रुपवर, तो असतो कुठून एक सापडतं ना याला. तो अमेरिकन माणसाचा ना? हा, मी सुद्धा वाचला संध्याकाळी, खूप फनी आहे, खूप हसत होते मी पण. मला ना दिवसभर वाचायलाच मिळत नाही ग, म्हणून तर रात्री सगळा ग्रुप वाचून काढतो. पण उद्या मिळेल ना वेळ? 10ची अपॉइंटमेंट आहे आपली. नाही जमणार. काय नाही जमणार, उद्या खूप बिझी आहे मी. अरे असं काय करतोयस मानस? उद्या फायनल चेकअप आहे. असं काय करतो? जमव ना प्लीज. हे बरोबर आहे का? हे बरोबर नाहीये ना? नाही मग मला एक सांग, मानस तुला यायला जमेल का? आणि हे प्लीज वगैरे म्हणणं बरोबर आहे का? तू विचारतेस काय? सरळ सांगायचं, मानस उद्या 10 वाजता डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे, आपल्याला जायचंय. आणि आपल्यात हे प्लीज वगैरे कधीपासून सुरू झालं? अरे हो, पण तुझं काहीतरी महत्वाचं काम असू शकतं, महत्वाची मीटिंग असू शकते, म्हणून विचारलं. वैदेही, तुझ्यापेक्षा किंवा आपल्या बाळापेक्षा माझ्यासाठी काही महत्वाचं आहे का? तूच सांग. नाही ना? माहितीये ना तुला. सॉरीची पण गरज नाहीये. बरं मानस, फायनली तो दिवस आलाय. आपण आई बाबा बनायचा. दुपारी मला जरा टेन्शन आलं होतं, पण आत्याने खूप छान समजावलं, मग जरा बरं वाटलं. तुझ्याशी बोलताना आईची आठवण आली. समजतंय मला, पण वैदेही तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे तुझ्या बरोबर प्रत्येक पावलावर. आता बघूया उद्या डॉक्टर काय म्हणतायत. आणि डोंट वरी, त्या जे काही म्हणतील ना ते चांगलंच सांगतील. मे बी आपलं बाळ कधी येणार याची डेट सांगतील उद्या. मे बी. बरं, बाळाची आई झोपूया का आता? येस बाळाचे बाबा. चला. ए बरं, बाय द वे, आज रात्री काही डोहाळे वगैरे नाही आहेत ना? ते मी कसं सांगणार? म्हणजे तुझ्या नशिबावर अवलंबून आहे. बापरे. अरे खूप नाटकी असतो. हे बघ मानस, एक तर आपल्याला मुलगीच होणार, मुलगा झाला तरी आवडेलच आपल्याला. हा, पण आपल्या मुलीचं नाव काय ठेवायचंय हे मात्र आपण ठरवायलाच पाहिजे. त्या दिवशी लॅपटॉपवर काम करत होता ना, मे बी यात काहीतरी सापडू शकेल. काय चाललंय? आदित्य, घरी आहेस तू? हो, का ग? मला भेटायचंय तुला, महत्वाचं बोलायचंय. मला भेटल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस. ठीक आहे, बाय. बाय. मला वाटलं होतं की आज माझ्या नशिबी तुझी सेवा लिहिलीच नाहीये, पण शेवटी माझ्या भक्तीचा विजय झाला. आता यापुढे सुद्धा नंदिनी. नंदिनी, नंदिनी. नंदिनी. बोला कर्नल साहेब. नाही, मला कल्पना आहे की तुम्ही बिझी आहात. साधारणतः केव्हा फ्री असाल तुम्ही? काही काम होतं माझ्याकडे? नाही, काही काम नाहीये, सहजच भेटायचं. कर्नल साहेबांना मला भेटायचं सहज. नाही मीनाक्षी, आता माघार नाही. जे काही बोलायचंय ते तू आत्ताच बोलणार आहेस. काही बोलायचं आहे का? हो. मग बोला ना.